नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुमन नागराजला भेटायला गेल्याच सत्य कल्पना समोर येणार, तर दुसऱ्या बाजूला प्रियाने घरामध्ये 5 लाखाची चोरी करताच घरातल्या सगळ्यांसमोर सायली. अर्जुन तिचं खरं रूप आणणार. आता नेमकं कसं काय घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सविस्तर तर जाणून घेऊया. इकडे सुमन नागराजला जाब विचारायला आलेली असते, पण नागराज तिला मला कसलाही पश्चाताप नाही असं सांगून टाकतो. सुमन, तुम्ही कधीही सुधारणार नाही असं म्हणून तिकडून घरी यायला निघते. रस्त्यामध्ये ये आता नागराज जे काही बोललेलं असतो तिला त्या सर्व गोष्टी सतत अगदी आठवत असतात आणि आता ती विचार करू लागते की माझं चुकलं, मी उगाचच यांना भेटायला गेले. मला वाटलं होतं की आता तरी यांना यांच्या चुकीवरती पश्चाताप वाटत असेल, यांच्या लक्षात आलं असेल की हे केवढी मोठी चूक करत होते. पण नाही, उलट यांना तर यांच्या चुकीवरती पश्चाताप नाही, उलट यांना तर यांच्या चुकीत समर्थन करण्यामध्ये जास्त आनंद मिळतोय. आणि मग आता सुमनला त्याचे शब्द आठवू लागतात. मी जे काही केलं ना ते अजिबात चुकीचं नव्हतं. दादाचा जो पैसा आहे, दादाची जी प्रॉपर्टी आहे, तो पैसा, ती प्रॉपर्टी माझी सुद्धा आहे, माझा सुद्धा त्याच्यावरती हक्क आहे. आणि म्हणूनच मला त्या पैशामध्ये लोळायचं आहे, खेळायचं आहे, मला खूप मिरवायचं आहे त्या पैशाबरोबर. आणि म्हणून मी ते सगळं केलं आणि मला काहीही पश्चाताप नाहीये. मला तुला त्या पैशाची, त्या सगळ्या संपत्तीची, धनाची राणी बनवायचं होतं आणि म्हणून मी हे सगळं केलं. आणि त्यावेळी त्याला सुमनने स्पष्टपणे सांगितलंही होतं की मला या अशा लुबाडलेल्या धनाची, लुबाडलेल्या संपत्तीची मालकीन होण्यात काहीही रस नाहीये. मला नाहीच व्हायचं मालकीन, मला नाही बनायचंय राणी. मी आहे ती सुखी आहे माझ्या जागेवरती. आणि तुम्ही जे वागलात ते चुकीचं होतं. आता या सर्व विचारांमध्ये व्यस्त असतानाच सुमन रस्ता क्रॉस करायला येते आणि रस्ता क्रॉस करत असतानाच अचानक समोरून एक गाडी येते. आता ती गाडी बघून सुमन घाबरते आणि सुमन तिथेच घेरी येऊन खाली कोसळते. आता सुमनला चक्कर आलेली बघून आजूबाजूची लोक गोळा होतात आणि आता सुमन भोवती काय झालं, या बाईला काय झालं, अचानक कशी काय पडली असं म्हणत उभे असतात. आता इतक्यात त्याच मार्केटमधून कल्पना सुद्धा भाजीपाला घेऊन घरी चाललेली असते. आता तिने अस्मितासाठी खूप सारी खरेदी वगैरे सुद्धा केलेली असते आणि तिला दिसतं की एका ठिकाणी खूप गर्दी साचलेली आहे. मग कल्पना आता त्या ठिकाणी येते आणि तिथे विचारते मागे बायकांना, काय झालंय ताई, काय झालंय. पण त्या बायका सांगतात, काय माहीत कोणीतरी पुढे बेशुद्ध पडले. त्यावर कल्पना हे आता पुढे वाट काढत जाते आणि बघते तर काय, तिथे सुमन बेशुद्ध पडलेली असते. आता सुमनला बेशुद्ध पडलेलं पाहून कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो. कल्पना लगेच तिच्या जवळ जाते, तीच डोक आपल्या मांडीवरती घेते आणि म्हणू लागते, प्लीज कोणीतरी जरा मदत करा, प्लीज पाण्याची बाटली वगैरे द्या ना कोणीतरी प्लीज. त्याबरोबर तिथला एक माणूस पटकन कल्पनाच्या हातामध्ये पाण्याची बाटली देतो. तो कल्पना आता सुमनच्या चेहऱ्यावर पाणी वगैरे मारते, सुमनला शुद्धीवरती आणते आणि त्यानंतर मग ती सुमनला बाजूला घेऊन बसते, पाणी वगैरे देते आणि विचारते, सुमन काय झालं, तू इकडे कशी काय आलीस आणि तू बेशुद्ध कशी काय झालीस, काय झालंय. त्यावर सुमन मग कल्पना समोर रडू लागते, ढसा ढाय मोकळून रडत असते. बिचारी कल्पना म्हणते, सुम शांत हो, काय झालं, का रडतीस ते सांग तरी. त्याबरोबर मग सुमन सांगू लागते, वहिनी अहो, मला शेवटी राहावलं नाही म्हणून मी यांना भेटायला आज पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तुम्हाला माहिती आहे, मला वाटलं होतं की आता तरी यांना यांच्या केल्या कृत्यावरती पश्चाताप असेल, यांना वाटत असेल की ते जे वागले ते चुकीच आहे, त्यांनी असं सगळं नको करायला होतं. पण काय सांगू तुम्हाला, यांना पश्चाताप होणं तर खूप दूरची गोष्ट आहे. यांना यांची चूक झाली आहे असं सुद्धा वाटत नाहीये. अजूनही त्यांचं हेच म्हणणं आहे की ते हे जे काही वागलेत ना ते अत्यंत योग्य होतं. त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची काहीही चूक वगैरे
झालेली नाहीये, उलट मी त्यांना फसवलं, मी त्यांना अडकवलं. वहिनी, अहो अहो, माणसामध्ये ही एवढी विकृती येते तरी कुठून हो, मला खरंच कळत नाहीये. मला ना लाज वाटते. त्यांना माझा नवरा म्हणून घेण्याची. मला वाटलं होतं जेलमध्ये राहिल्यावर तरी त्यांना अक्कल येईल, ते सुधारले असतील म्हणून. मी खरंतर त्यांना भेटायला गेले होते जेलमध्ये. त्यांचे खूप हाल होत असतील या विचाराने. पण कसलं काय आणि कसलं काय, उगाच मीच त्यांची काळजी करत राहते. पण त्यांना मात्र या सर्व गोष्टींनी काही फरकच पडत नाहीये वहिनी. त्यांना काही घेणं देणंच राहिलेलं नाहीये माझ्याशी. ते खूप विकृत झालेत, विचित्र झालेत. आणि या गोष्टीमुळे मला जास्त दुःख होतं. याच गोष्टीचा मला जास्त त्रास होतोय वहिनी, की ते माझा विचार करत नाहीयेत. त्यावर कल्पना आता सुमनला जवळ घेते आणि म्हणत असते, आपला नवरा विचित्र आहे, आपला नवरा आपली साथ देत नाहीये. यापेक्षा दुसऱ्या बाईच्या आयुष्यात काहीही दुःख असू शकत नाही. सुमन, मला सुद्धा मान्य, पण हे बघ, आता उगाचच्या उगाच घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा किंवा त्रास करून घेण्यापेक्षा शांत हो, शांत रहा. आणि उगाचच्या उगाच पुन्हा नागराजच्या नादी लागायला जाऊन नकोस. चल, मी तुला आता घरी सोडते. तू माझ्याबरोबर घरी चल. घरी गेलीस की जरा तुला रिलॅक्स वाटेल. त्यावर सुमन म्हणते, नको वहिनी, मी जाईन. माझी कल्पना म्हणते, अगं सुमन, असं काय करतेस? आत्ताच तुला घेरी आली होती आणि घरकी येऊन तू खाली कोसोली होतीस. आता जर पुन्हा मी तुला एकटं सोडलं आणि काही कमी जास्त झालं तर आता देवाची कृपा म्हणून मी आले, पुन्हा कोणी येईल ना येईल. चल चल चल, तू उगाच हट्ट करू नकोस. मीच तुला घरी सोडते. आणि मग कल्पना सुमनला घरी सोडते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे सायली आणि अर्जुन हे दोघंजण विचार करत असतात की प्रियाला रंगे हात कसं पकडायचं. सदावत, शिवानी, मैनावतीला प्रिया पैसे देते, यामागे नक्कीच काहीतरी ठोस कारण आहे. ते कसं पकडायचं, कसं काय करायचं, या गोष्टींचा सायली आणि अर्जुन दोघंजण आता विचार करत असतात. आता विचार करतानाच सायली आयडिया असं जोरात ओरडते. अर्जुन म्हणतो, काय झालं? सायली म्हणते, माझ्याकडे एक जबरदस्त भन्नाट आयडिया आहे. आणि मग आता सायली तिची सगळी आयडिया अर्जुनला सांगते. दुसऱ्या दिवशी सायली व अर्जुन पुन्हा एकदा सदाशिव आणि मैनावतीच्या घरी पोहोचतात. आता तिकडे गेल्याच्या नंतर मग सदा आणि मैना अर्जुन सायलीला बघून म्हणतात, तुम्ही काय करता इकडे? अर्जुन त्यांना सांगतो, आम्हाला तुमची एक मदत हवी आहे आणि त्यासाठी आम्ही इकडे आलोय. आम्ही तुम्हाला आता जे काही सांगू ते निमूटपणाने ऐकायचं आणि तसं तसं करायचं, आमची मदत करायची. आता अर्जुनने हे असं म्हटल्यावर सदा आणि मैना एकमेकांची तोंड पाहू लागतात. अर्जुन म्हणत असतो, हे बघा, आमची मदत करण्यावाचून तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. कारण जर तुम्ही आमची मदत करायला नाही म्हणालात तर मग आम्ही सर्व जाऊन पोलिसांना सांगू की कसं तुम्ही तुमचीच मुलगी विकलीत, कसं तुम्ही स्वतःच्या मुलीचे पैसे घेतलेत, दलाली केलीत, सगळं. मग लक्षात ठेवा, पोलीस तुमचं काय करतील त्याबरोबर. मग आता ती दोघं विचारतात, आम्हाला काय करावं लागेल? त्यावर सायली आता त्या दोघांना म्हणते की तुम्हाला प्रियाकडे 5 लाख रुपये मागावे लागणार आहेत. त्यावर वर आता लगेचच सदा आणि मैना म्हणतात, काय 5 लाख? त्यावर मग सायली सांगते, हो 5 लाख. तुम्हाला असं सांगायचं प्रियाला की सदाशिवच्या गुडघ्यांचं ऑपरेशन करायचं आहे आणि त्याकरता तुम्हाला डॉक्टरांनी 5 लाख रुपये खर्च येईल असं सांगितलेलं आहे. तुमच्याकडे ऑपरेशन करण्यासाठी 5 लाख रुपये नाही आहेत आणि म्हणून तुम्हाला प्रियाकडून पैसे हवेत. आणि जर प्रियाही तुम्हाला पैसे द्यायला काही नाटक करत असेल तर आतापर्यंत पैसे उकळण्यासाठी तुम्ही तिला ज्या कारणावरून ब्लॅकमेल करत असाल ते कारण घ्या. मग काहीही सांगा, तुम्ही खरं सांगाल, खरं बोलाल, वगैरे वगैरे काहीही. कळलं? सदाशिव आणि मैनावती एकमेकांकडे पाहतात. सायली म्हणते, हे बघा, असे एकमेकांकडे बघत राहू नका. कारण एकमेकांकडे कितीही वेळ बघितलत ना तरीही तुमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. आम्ही जे सांगितले शेवटी तुम्हाला तेच करावं लागणार आहे. नाहीतर मग माझा नवरा जे बोललाय
तो शेवटचा पर्याय आमच्या हातात उरेल आणि तो म्हणजे तुमच्या विरुद्ध पोलिसात जाऊन तक्रार करणं आणि आम्ही पोलिसांना सगळं सांगू की कसं तुम्ही आमच्या घरात माझे खोटे आईबाबा म्हणून शिरलात, आईबाबा म्हणून घरात आल्याच्या नंतर कसा तुम्ही आम्हा सर्व कुटुंबियांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलात, कसा आम्हाला त्रास दिलात, काय काय केलं, चोरी केली, ते सगळं. त्याबरोबर मग लगेच मैनावती घाबरते आणि म्हणते नाही, नको 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 नको, एवढं सगळं करायची काय गरज आहे, त्यापेक्षा तुम्ही जे सांगाल ना ते करतो ना आम्ही. सायली म्हणते, आमच्या समोर फोन करा. त्याबरोबर मग मैना म्हणते ठीक आहे. मैना आता मनात विचार करते, जाऊ देत ना, काय फरक पडतो या सायली आणि अर्जुनची मदत करायला. तसबीती पोटी आता पैसे देते, पण दर महिन्याला किटकिट करून दाखवते. जर त्यापेक्षा आपल्याला 5 लाख रुपये एक गट्टी मिळत असतील तर काय हरकत आहे, आणि तसही 5 लाखांपेक्षा बढिया काही गोष्ट नसते. मग सदाशिव म्हणतो, मैने अगं काय करायलास. मैना म्हणते, त्या पोरीला फोन करून तिच्याकडून 5 लाखांची मदत घेते की. आणि मग आता सायली अर्जुन समोर लगेचच आता मैनावती ही प्रियाला फोन करते आणि आता प्रिया तिला विचारते, काय काम आहे, सांगितलं होतं ना फोन करायचा नाही. त्यावर मैनावती म्हणू लागते की अगं असं काय करतेस पोरी, तू एवढी आम्हाला मदत केली होतीस तर आणखीन थोडी मदत तुझ्याकडनं आम्हाला हवी होती. अगं असं काय करतेस, तुला तर माहितीये ना यांच्या गुडघ्याच ऑपरेशन आहे आणि त्यासाठी मला 5 लाख रुपये लागणार आहेत, म्हणून तूच सांगितलं होच डॉक्टरांकडे घेऊन जा म्हणून. तुझ्या नव्याला आम्ही डॉक्टरकडे गेले होते आणि आता 5 लाख रुपयांची गरज आहे. काहीही कर पण मला 5 लाख रुपये दे. प्रिया म्हणते, काय 5 लाख. त्याबरोबर मैनावती म्हणू लागते, हो 5 लाख. अगं काय एवढा विचार करायला लागलीस, 5 लाख म्हणजे तुझ्यासाठी कुठे एवढी मोठी रक्कम आहे. त्या सुभेदारांच्या घरात कुठे पण गेलीस आणि भाऊ उडकल्स तर 5 लाख रुपये काय तुला सहज गावतील, आणि जर तू 5 लाख रुपये द्यायला नाही म्हणलीस तर मग म्या तुझं गुपित समजेस नाही. त्यावर प्रिया म्हणते, बस बस, 5 लाख हवेत ना, ठीक आहे मिळतील तुम्हाला 5 लाख, पण 5 लाख मागितल्यानंतर मात्र एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाही मी. कप बसा आता आणि ठेव फोन. मग लगेचच प्रिया फोन कट करते. प्रिया आता विचार करू लागते की माय गॉड, आतापर्यंत यांना छोटी छोटी रक्कम हवी असायची, ती मी कशीबशी कुठन मॅनेज करून यांना द्यायची. 10,000, 20,000, 5,000, 15,000 हे सगळं ठीक आहे, पण आता चक्क 5 लाख मी कुठून आणू, काय करू, कसं करू. माझ्या बँक बॅलन्समध्ये सुद्धा 5 लाख रुपये नाही होणार, आणि आता अश्विनकडून पैसे मागायचं म्हटलं तर अश्विन सुद्धा विचारेल की आता मला पैसे कशाला हवेत. दान धर्म मैत्रिणींना डोनेट सगळं करून झाले माझं पैशांच्या बाबतीत. मग आता काय करू, पैसे कुठून आणू, कसे आणू, कशासाठी. तरी मला कसलं तरी बलिदान द्यावं लागत असं म्हणतात, तसंच काहीतरी करावं लागणार आहे. मग इतक्यात आता तिला लगेचच आठवू लागतं की मला जर पैसे हवे असतील तर घरामध्ये एकच चालती फिरती बंक आहे, आणि ती म्हणजे पूर्णा आजी. मला इतर कोणाच्याही खोलीमध्ये कपाटामध्ये काहीही पैसे फारसे जरी सापडले नाही तरी पूर्णा आजीच्या कपाटात मात्र मला स्टॉकमध्ये पैसे सापडतील. जितके पैसे पाहिजे तितके मला बंडल्स भेटतील. मागे एकदा मी आणि त्या अस्मिताने पूर्णा आजीची तिजोरी उघडली होती दागिने ठेवायला, तेव्हा पाहिलं होतं की किती दागिने आहेत, ते तिच्या तिजोरीत किती पैसे आहेत ते. मग त्यातलाच जरासा हात मारला पाहिजे. तसही या सुभेदारांच्या कुठे लक्षात येणार आहे यांचे पैसे गायब झाले. तर असा विचार करत मग प्रिया आता पूर्णा आजीच्या रूमकडे येते. अलग्स दबक्या पावलांनी ती पुढे जाते. आता पुढे गेल्याच्या नंतर मग आता लगेचच ती खोलीचा दरवाजा थोडासा उघडून साईटला करून बघते तर काय पूर्णा आजी मांडीवरती पुस्तक घेऊन तशीच आराम खुर्चीमध्ये झोपली आहे. प्रिया विचार करते, चला हीच माझ्यासाठी अगदी छान नामी संधी चालून आलेली आहे. आता मला इथूनच पटकन 5 लाख रुपये मिळू शकतात. पूर्णा आजी
मला माफ कर, मला तुझ्या खोलीमध्ये अशी न विचारता घुसखोरी करून चोरी करावी लागते. पण काय करू माझ्या त्या आई वडिलांसाठी? मला एवढं तर करावं लागेलच ना. आणि मातृपितृ देवोत्भव असं तूच म्हणतेस. मग आता जर आई वडील हे देवाच्या समान असतात, तर माझ्या आई वडिलांनीच माझ्याकडे पैसे मागितलेत आणि मी त्यांना दिले पाहिजे, असं सुद्धा आता प्रिया म्हणू लागते. त्यानंतर मग आता प्रिया ही ताबडतोब तिकडनं पूर्ण आजीच्या खोलीतले 5 लाख रुपये काढते आणि तशीच अंधारातन ती तिच्या रूमकडे चाललेली असते. आता प्रिया रूमकडे चाललेली असताना अचानक सगळ्या हॉलमधल्या लाईट्स लागतात. आता हॉलमधल्या लाईट लागलेल्या बघून प्रिया चकते, घाबरते आणि कोण आलं असं बघत ती मागे वळते, बघते तर काय मागे तिच्या सायली उभी असते. सायलीला बघून प्रिया अत्यंत घाबरते. सायली प्रियाच्या जवळ येते आणि प्रियाला म्हणते, काय प्रिया, काय झालं? तू इतकी डचकलीस का, घाबरलीस का? त्याबरोबर प्रिया म्हणते, मी नाही डचकले, नाही मी नाही घाबरले. मी का घाबरू, मी का डचकू? सायली म्हणते, तुझ्या हातात काय? प्रिया हातात कसली पिशवी आहे तुझ्या? प्रिया म्हणते, पिशवी का? कामाची पिशवी आहे ती, कामाची. त्यावर सायली म्हणते, कामाची पिशवी बघू बरं. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणू लागते, अगं काय गरज आहे? मी म्हटलं ना कामाची पिशवी आहे म्हणून. तू सोड, तू लक्ष एवढं देऊ नको. आता प्रियाने खरंतर त्याच पैसे त्याच पिशवीमध्ये ठेवलेले असतात. मग प्रिया तिकडं चाललेली असते. इतक्यात अर्जुन तिकडे येतो आणि म्हणत असतो, थांब 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 प्रिया, थांब. एवढी काय घाई तुला जाण्याची? सगळ्यांच्या हातून तुझा पाहुणचार नको का व्हायला? थांब. आणि मग तो लगेचच मोठ्याने अश्विनला हाका मारतो, अश्विन अश्विन अश्विन. त्याबरोबर अश्विन तिकडे येतो आणि काय झालं दादा, काय एवढ्या हाका मारतोस असं विचारतो. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, बघ तू माझ्या आणि तुझ्या बायकोची नेहमीच तुलना करत असतोस ना. बघ माझी बायको बघ, जी लोकांना बरं वाटावं यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. आणि एक ही तुझी बायको बघ, जिने स्वतःच्याच घरामध्ये चोरी केली, जिने स्वतःच्याच आजी सासूच कपाट उघडलं. त्याबरोबर मग इकडे प्रिया म्हणू लागते, अश्विन मला मान्य आहे की मी पूर्ण आजीच्या कपाटातून न विचारता पैसे काढले. अरे पण मी का काढले? पैसे कशासाठी हे कोणी माझं ऐकून घेणार आहात का? मला कोणी समजून घेणार आहात का? आता प्रिया ही लगेच नाटक सुरू करते. त्याबरोबर आता सायली म्हणते, गप्पा गप, एकदम गप. तोंडातन एक अवक्षर जरी काढलंस की नाही खोट बोलायला तर असं उलट्या हाताने तुझं सरळ थोबाड फोडेन की नाही? प्रिया खरंच याद राखशील की सायलीच भेटली होती तुला आतापर्यंत? मी तुझ्याबरोबर जे काही वागलीये ना चांगलं, त्या सर्वाची एकदम परतफेड करून घेईन की नाही ते बघशील. त्याबरोबर आता अश्विन म्हणतो, 1 मिनिट, माझ्या बायकोशी या अशा भाषेत बोललेलं मला चालणार नाही. आणि तन्वीने असं काय केले? पूर्ण आजीच्या कपाटातून पैसे काढलेत. ही गोष्ट चुकीची आहेच, पण तन्वीने नेमके काढलेत पैसे हे विचारूया आपण तिला. त्याबरोबर त्या ठिकाणी कल्पना आणि प्रताप सुद्धा आलेले असतात. आता एवढ्या रात्री सायली, अर्जुन असा आरडा ओरडा करतायत हे बघून त्यांनाही आश्चर्य वाटतं. प्रताप म्हणतो, अरे काय चाललंय हा चौघांचं किती मोठमोठ्याने ओरडताय तुम्ही? घरामध्ये रात्र झालीये पारवरती, तुमच्या खोलीपर्यंत आवाज येतोय. त्याबरोबर लगेचच पूर्णा आजी सुद्धा म्हणते, अर्जुन, सायली काय चाललंय का इथे? पूर्णा आजी सुद्धा आता उठून आलेले असतात खोलीच्या बाहेर. सायली म्हणते, बरं झालं पूर्णा आजी तुम्ही आलात. पूर्णाजी मला सांगा, खोलीत आता तुम्ही काय करत होतात? पूर्णा आजी म्हणते, सायली, अग हा काय प्रश्न आहे? सायली म्हणते, सांगा ना पूर्णाजी, काय करत होतात तुम्ही आता खोलीत? पूर्णा आजी म्हणते, झोपले होते. सायली म्हणते, बघितलत अश्विन भाऊजी, याचा अर्थ पूर्णा आजी झोपलेले असताना तुमच्या या बायकोने रात्री 1:30च्या नंतर त्यांच्या खोलीत जाऊन गुपचूप खूप लपून पैसे काढले. थोडक्यात याला स्वतःच्याच घरात केलेली चोरी असे नाही का म्हणता येणार? सांगा ना, एवढी हिला कोणती मजबुरी आली होती की हिला स्वतःच्याच घरात चोरी करावी लागली? त्याबरोबर अश्विन म्हणतो,
तन्वी काय प्रकार आहे, हा सर्व का काढलेस तू पूर्ण आधीच्या कपाटातून न सांगता पैसे? अग तू जेव्हा जेव्हा पैसे मागतेस तेव्हा मी देतो ना. तुला पैसे मग कशासाठी केलंस, हे सगळं काय मिळालं तुला ते पैसे काढून कपाटातून बोल ना. हे सगळे आता काय बोलतायत, काय प्रश्न विचारतात, हे सगळे उत्तर दे तन्वी, उत्तर दे. त्याबरोबर कल्पना सुद्धा म्हणते, काय तन्वी, तू चक्क पूर्णांच्या खोलीत चोरी केलीस न सांगता पैसे काढलेस? बापरे. अग तन्वी, हे सगळं करायची तुला काय गरज होती? कशासाठी केलंस तू हे सगळं? आणि काय काय मिळालं काय तुला पूर्ण आईच्या खोलीमध्ये चोरी करून? त्याबरोबर सायली म्हणते, मी सांगते, कारण हिच्या तोंडातून आवाजच निघणार नाहीये ना. आई, आता हिला सदाशिव आणि मैनावतीला हे पैसे द्यायचे होते, त्याच्यासाठी हिने चोरी केली कपाटात. पूर्णाजींच्या त्यावर लगेच सगळेजण म्हणतात, काय त्यावर सायली म्हणते, हो, सदाशिव आणि मैनावतीने हिला धमकी दिली आहे की जर तू आम्हाला पैसे दिले नाहीस तर आम्ही तुझं गुपित सगळ्यांच्या समोर फोडू. असं कोणतरी एक सत्य आहे जे सदाशिव मैनावती ही एवढ्याच माहिती आहे, आणि त्यासाठी ही दर महिन्याला त्या सदाशिव आणि मैनावतीला 20,000 रुपये देते. यावेळी सुद्धा तिने सदाशिव आणि मैनावतीला पैसे दिले होते, आणि नुकतं त्यावेळी मी हिला पकडलं होतं. मग मला खोटं पाडण्यासाठी हिला कोणी फार प्रश्न विचारू नये यासाठी हिने त्या गरिबांना दान धर्म करण्याचा वगैरे सगळा घाट घातला. अहो आई, या प्रियाने कधी चाराण्यात चॉकलेट सुद्धा आमच्या आश्रमातल्या मुलांना फुकट आणून दिलं नाही. कधी एखाद्या मुलाने चॉकलेट खायला जरी हिच्याकडे पैसे मागितले तरी ही म्हणायची, माझे पैसे काय वर आलेत का? पैसे काय फुकट येतात का? पैसे काय झाडाला लागतात का? मग ही दानधर्म करेल असं वाटतं तुम्हाला? त्याबरोबर आता हे सगळं ऐकून अश्विनला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. अश्विन म्हणतो, तन्वी, काय प्रकार आहे हा सर्व? काय बोलते सायली? वहिनी तन्वी, अशी गप्प मखासारखी उभी राहू नकोस. मला तुझ्याकडून माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. काय आहे हे सगळं सत्य आहे का? हे तू असं वागलीयस का? तन्वी, 5 लाख रुपये तू सदा आणि मैनाला देण्यासाठी काढले होतेस का? एवढी काय गरज आहे तुला त्यांना पैसे देण्याची? कोण आहेत ते? आपले कशासाठी करतीस हे सगळं? तू बोल. त्याबरोबर मग मात्र आता प्रिया निरुत्तर झालेली असते. प्रिया काहीच बोलत नसते. अश्विन मात्र तिला जाब विचारत असतो. प्रिया प्रचंड घाबरलेली असते. तिला काय बोलावं काय नाही काही सुचत नसतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.